माळीण दुर्घटनेतल्या बळींचा आकडा पोहोचला 63 वर। मुख्य ढिगारा उपसण्याचं काम सुरू, पण परिसरातल्या दुर्गंधीमुळे एनडीआरएफच्या जवानांना होतोय त्रास। ज्यावेळा हे सर्च काम पूर्ण होईल त्यावेळी प्रत्येकाला 5 लाख रुपये महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जातील। माळीणगाव दुर्घटनेतल्या प्रत्येक कुटुंबाचं राज्य सरकार पुनर्वसन करणार। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा। पडकं योजना गावठाणात झालेली आहे। हे आमचे अर्ज आहेत त्याच्यात ते झालेले आहेत। माळीण गावातल्या पडकई योजनेवरून वाद। योजना राबवली नव्हतीच, दिलीप वळसे पाटील यांचा दावा, तर योजनेअंतर्गत अर्ज केल्याची गावकऱ्यांची माहिती। एनहांस तोड़ने का काम तो कांग्रेस करेगी, इस काम के लिए कांग्रेस जिम्मेदार होगी, हम नहीं। काँग्रेसला आघाडी चालवायची अक्कल नाही, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांची बोचरी टीका। म्हणाले, आघाडी तुटली तर त्याला काँग्रेसच जबाबदार। राज्यातला 36वा जिल्हा पालघर आजपासून अस्तित्वात। जव्हारवासियांची नाराजी कायम। कार्यक्रमात झाली घोषणाबाजी। अजित पवार कार्यक्रमाला गैरहजर। Let me tell you, officer. I am an Indian citizen first. Yes. One minute. Listen to me, no? You are officer. बेळगावमध्ये पत्रकार परिषद घेण्यापासून शिवसेनेला कर्नाटक पोलिसांनी रोखलं। कर्नाटक पोलिसांच्या निषेधार्थ शिवसेनेचा आज कोल्हापूर बंद। आदिवासी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी धनगर समाजाचा मुंबईमध्ये भव्य मोर्चा। आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा। बडव्यांची मक्तेदारी मोडीत। प्रथमच बहुजन समाज आणि महिलांनी केली विठू रखुमाईची पूजा। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर 32 शिराळ्यात नागाच्या प्रतिमेची पूजा, पण गावकऱ्यांची जिवंत नागाची पूजा करण्याची मागणी।